उत्कृष्ट बॉल जातोय डॉट. काहीसा सन्नाटा मैदानावरती. भारतीय हवामान खात्याचे नक्कीच आपण आभार मानले पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही अंदाज दिलात मुसळधार पावसाचा तेव्हा पाऊस आला नाहीये. पाहूया तिसरा बॉल आणि तिसरा बॉल उत्कृष्ट असा 3 बॉल हॅट्रिक केली अशी डॉट बॉलची अमोल याने. नितीन अशा बलाढ्य असा फलंदाज आहे परंतु त्याला हे तिन्ही बॉल काहीच समज नाही. बॅटचा बॉलचा काहीच संबंध येत नाहीये. प्रत्येक संघाला संघ नायकाला अपेक्षित अशी जी गोलंदाजी पाहिजे ती गोलंदाजी अमोल करून दाखवतोय. पाहूया चौथा बॉल कशा प्रकारचा असेल. नक्कीच पुढील बॉल 7-8 बॉलचा रनअप. पंचांना पार केलंय आणि बॉल सोडला. पुन्हा हा चौथा बॉल डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी, अतिउत्कृष्ट गोलंदाजी अमोलची. सलग 4 नितीन सारख्या मोठ्या अशा आयकॉन प्लेयरला असे पाठोपाठ 4 बॉल टाकणे म्हणजे खूप मोठं काम आहे आणि ती मोठी कामगिरी पार पाडतो तो अमोल. पाहूया 5वा बॉल अमोलचा आणि हा पुन्हा 5वा बॉल डॉट. बापरे. आणि ही कदाचित मेडन ओव्हर असेल असा सगळ्यांचा अंदाज दिसत येतोय. काहीसा मोठी शांतता मैदानामध्ये काढून नितीनकडून हे अपेक्षितच नसतं कारण नितीनच्या बॅटवर सतत मोठमोठे फटके बघायला मिळतात. पाहूया मिडल ओव्हर जाते का आणि हा उत्कृष्ट आउटसाइड एज लागलाय. बॉल जातो स्लिपच्या दिशेने. कृष्णा यांच्याकडे 1 धाव घेतले आणि या 1 धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलले नितीन यांनी आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 1. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी ती अमोल यांची. पाहूया पुढील 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 18 बॉलमध्ये किती धावाचा डोंगर हे सलामीर उभे करतील यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. काहीसं मैदानामध्ये पावसाचं चित्र दिसतंय. काळोख पडलाय. पाहूया आणि पुढील गोलंदाज आला आहे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय तो अर्जुन बेरी. मोरिया 11 संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्जुन बेदी. पाहूया पाहूया दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल खेळतो नितीन. स्ट्राईकला आहे नितीन. मोठी अपेक्षा आहे नितीनकडून आणि संतोष या दोन्ही सलामीवीराकडून की शेवटचे 18 बॉल उरले त्याने या 18 बॉलमध्ये किती प्रकारच्या धावा घेतल्या जातील आणि आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देतील हे दोन्ही सलामीवीर. पाहूया अर्जुन बेदी यांचा पहिलाच बॉल काही 7-8 बॉलाचा रनअप. पाहूया आणि हा पहिलाच बॉल नितीन याला वाईड बॉलचा आणि या वाईड बॉलने अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 2. कामोड्याचा आयकॉन प्लेअर महेश मदने या ठिकाणी आलेला आहे. त्याचा आमच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया पुढील बॉल अर्जुन याचा नितीन याला आणि हा उत्कृष्ट ऑफसाईडच्या दिशेने बॉल तटवलाय. समोर अमोलकडे बॉल गेला. 1 धाव नक्कीच चोरले. या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडले आणि धावसंख्या झाली ती 3 आणि तब्बल 7 बॉल नंतर स्ट्राईकला आला आहे तो संतोष पाल. पाहूया पहिलाच बॉल संतोष बॉल याचा आणि हा उत्कृष्ट बॉल जातो तो निर्धाव. आतापर्यंत बघा तर 8 बॉल पडले त्याच्यामधील 6 बॉल हे डॉट गेलेत. खूपच चांगली गोलंदाजी करतात ते मोरिया 11 गोलंदाज. पाहूया पुढील बॉल 7-8 बॉलचा रनअप. पंचांना पार केले. बॉल सोडला संतोष दिशेने आणि संतोष खेळायचा प्रयत्न. बॉल जातो क्षेत्ररक्षण नाहीये. 2 धावा सोडल्या चपळाईने आणि कायचा थ्रो मध्ये गडबड झाली. पाहूया
परंतु नक्कीच 2 धावा सोडल्यात उत्कृष्ट अशा चपळाईने आणि या 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 5. पाहूया पुढील बॉल अर्जुनचा संतोष आला, पंचानं पार केले बॉल आणि हा उत्कृष्ट तटवा, परंतु काहीसा शॉट मध्ये तेवढाच काहीसा दम नाही आहे. नक्की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल आणि हा संतोषाच्या नावाने लागलेला पहिलाच धक्का, पहिलाच हादरा आणि अर्जुन बेदी यांना पहिलेच सक्सेस मिळालेली आहे आणि पहिला धक्का लागला तो संतोष यांच्या स्वरूपात. संतोष जातात तंबूमध्ये, वैयक्तिक 2 धावांवरती आउट झाले संतोष. आणि संतोषची जागा घेण्यासाठी चालले ते प्रताप. पाहूया प्रताप आपल्या संघाला सावरण्यासाठी कशा प्रकारचे योगदान देईल, कारण की आतापर्यंत 10 बॉलमध्ये मात्र आणि मात्र धावा आल्या त्या 5. अजूनही 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल प्रताप आणि नितीन. आणि बॉल आणि हा उत्कृष्ट रॉकेट सारखा बॉल निघून गेलाय, काहीच प्रतापला समजलं नाहीये. शेवटचा बॉल अर्जुन यांचा, कशा प्रकारची गोलंदाजी करेल बघूया. पुढील बॉल शेवटचा बॉल आहे त्यांचा, काही 7-8 पावलाचा रनअप निघाले त्याच्या दिशेने आणि बॉल सोडलाय. पाहूया आणि हा उत्कृष्ट बॉल आणि प्रताप पुन्हा जातोय 0 वरती तंबू मध्ये आणि ही दुसरी सक्सेस मिळाली ते अर्जुन याला आणि दुसरा धक्का प्रतापच्या स्वरूपात बसलाय माऊली या संघाला आणि 2 ओव्हरच्या धावसंख्या थांबली ती फक्त आणि मात्र 5. 2 बाद 5. दोन ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतल्यात. उत्कृष्ट गोलंदाजी करते ती मोरिया 11 आणि शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि या 12 बॉल मध्ये किती धावा उभ्या केल्या जातील यांच्याकडे सगळे लक्ष आहे. आणि प्रतापची जागा घेण्यासाठी आलाय तो माऊली 11 संघाचा धडाकेबाज फलंदाज सर्वेश आणि बॉलर स्वतः वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रा षटक घेऊन आलाय तो अंबादास. हा देखील एक कामोड्याचा आयकॉन प्लेअर आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे या कामोड्या नगरीमध्ये. पाहूया अंबादास 5 पावलांना पंचांना पार केल्यास बॉल नितीन दिशेने आणि काहीसा आउट लेग साइडला बराच बाहेर बॉल आणि वाईड बॉलचा पंचांचा इशारा. अतिरिक्त धावा मिळाले, धावसंख्येमध्ये भर पडले, धावसंख्या झाली ती 6. शेवटचे 12 बॉल शिल्लक अजूनही. पाहूया कशा प्रकारचे खेळी करेल नितीन आणि सर्वेश. पुढील बॉल आणि हा पुन्हा एक पाहूया आणि हा काहीसा खराब थ्रो. इथे एकही धाव नव्हता, जिथे बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाले, धावसंख्या पोहोचली ती 7. लेग बाय. धावसंख्या थांबली ती 7 वरती. 2 विकेट गेलेत आतापर्यंत आणि धावसंख्या थांबली ती मात्र 7. पाहूया पुढील बॉल सर्वेश आला अंबादास यांचा, पंचांना पार केले, बॉल सोडला तो सर्वेच्या दिशेने आणि पाहूया हा पुन्हा एक तटवाचा प्रयत्न, परंतु आउटसाइड एज लागले, बॉल जातो गल्लीच्या दिशेला कृष्णाकडे. नक्कीच 1 धाव घेण्यात सक्सेसफुल आणि या 1 धावेने धावसंख्या झाली ती मात्र 8.
पुढील बॉल नितीन साठी अंबादास यांचा आणि हा उत्कृष्ट तटवला बॉल जातो सीमारेषेच्या पार खणखणीत असा या इनिंगचा पहिला षटकार आणि या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाले ती 14 आणि या पुढील बॉल देखील अशाच प्रकारे नितीन मोठमोठे फटके खेळेल अशीच अपेक्षा आहे. पाहूया काहीचे बॉल चेक करताना दोन्ही प्लेयर. शेवटच्या 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. पाहूया माऊली 11 कशा प्रकारे 9 बॉल खेळून काढतात आणि किती धावांचा डोंगर उभा करतात. पुढील बॉल नितीन याला काहीसा आउटसाइड बॉल जातोय वाईटच्या दिशेने. त्यांचं अरुण काके यांचा वाईट बॉलचा इशारा. या धावेने धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 15. पाहूया पुढील बॉल नितीन यासाठी अंबादास यांचा आणि हा पुन्हा एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. आतापर्यंत कदाचित 3 वाईट टाकलेत अंबादास यांनी आणि या व्हाईट बॉलने अतिरिक्त धाव मिळाले. धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 16. कदाचित व्हाईट बॉलमुळे चांगला बोनस मिळतोय माऊली 11 संघाला. पाहूया अर्जुन बेदीचा काहीसा कानमंत्र अंबादास यांना आणि कशा प्रकारचा पुढील बॉल असेल पाहूया. पुढील बॉल पंचांना पार केले. बॉल सोडलाय नितीनच्या दिशेने आणि पुन्हा हा एक वाईट कदाचित काही त्याने बॅट कदाचित 2 मिनिटं कीपरच्या काहीसा डोक्याला बॉल लागलाय. आयोजकांनी लक्ष द्या कृपया. प्रत्येक खेळाडूने या पावसाळी रबर बॉल मध्ये खेळताना नक्कीच हे ग्राउंड थोडं ओलं असतं त्याच्यामुळे प्रत्येकानं आपापली काळजी घेणे खूप गरजेचं आहे. 1-2 धाव गेल्या त्याबद्दल काहीच हरकत नाही परंतु स्वतःला जपणं खूप महत्वाचं आहे. बॉटल मध्ये घेऊन जा. बॉल वाईट बॉल पंच वाईट बॉलचा इशारा. वाईट +1 आणि धावसंख्या झाली ती 18. आतापर्यंत अंबादास यांनी 4 बॉल वाईट टाकलेत आणि नक्कीच या माऊली संघाला जो बोनस मिळाला अंबादास कडून ही अपेक्षा नाही आहे वाईट टू बॅक परंतु क्रिकेट आहे प्लस मायनस हे चालूच असतं. हैदरच्या डोक्याला बॉल लागला त्याच्यामुळे तो बाहेर गेला आणि त्यांची जागा घेण्यासाठी कामोडीचा सिनियर प्लेअर बॅकअप मध्ये आलेला आहे ते म्हणजे जय पाटील. लवकर क्षेत्र शोधून घ्यायचंय. पाहूया अंबादास कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पुढील आता 4 बॉल आतापर्यंत वाईट गेलेत त्याच्यानंतर पुढील बॉल असेल आणि हा उत्कृष्ट तटवला आहे. अमोल बॉलच्या खाली उपलब्ध आणि नक्कीच सिंपल अशी कॅच घेतली ती अमोल याने आणि खूप वेळानंतर चांगला असा धक्का सर्वेच्या स्वरूपात मिळालाय माऊली 11 संघाला. आणि पाहूया धावसंख्या स्थिर राहिली. धावसंख्या थांबली ती मात्र 18 3 बाद 18. आणि सर्वचे जागा घेण्यासाठी चाललाय तो कामोट्याचा आणि पनवेलचा असा एक मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलेला एक अष्टपैलू खेळाडू हर्षद.
चार बॉल झालेत. न्यू बॉल. हा द्या द्या, 2 टाक अजून. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 18. पाहूया या 8 बॉलमध्ये, शेवटच्या 8 बॉलमध्ये किती धावा निघतात. परंतु अंबादास यांनी आतापर्यंत 4 बॉल वाईट टाकलेत. ती ही ओव्हर कधीच संपली असती. पाहूया पुढील 8 बॉल हे खूप निर्णायक असतील, कारण की धावसंख्या ही 18 वरती आहे, काहीशी स्लो चालले. परंतु या शेवटच्या 8 बॉलमध्ये नक्कीच मोठमोठे फटके खेळतील अशीच अपेक्षा आहे आम्हाला. हर्षद सारखा एक बलाढ्य फलंदाज मैदानामध्ये आला होता. पाहूया त्याच्या बॅटमधून किती प्रकारच्या चौकार षटकार बघायला मिळतील. पाहूया अंबादास पंचांना पार केले. बॉल सोडला हर्षदच्या दिशेने आणि हा उत्कृष्ट असा बॉल लेग बाईज नक्कीच मिळेल. इथे 1 धाव घेतले. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाले ते 19. 3 बाद 19. दोन्ही बलाढ्य संघ आहे, दोन्ही एकमेकांसमोर आहेत. पाहूया कशा प्रकारची खेळी दोघांमध्ये बघायला मिळेल. आणि पुन्हा एक उत्कृष्ट तटवाला, परंतु नक्कीच अमोल बॉलच्या समोर धावतोय. अंबादास देखील उलट धावतोय आणि हा मात्र फटका छोटा. 1 धाव मिळाले आणि या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडले आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 20. मात्र आणि मात्र धावसंख्या झाली ती 20 आणि शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. आणि हे अंतिम निर्णायक षटक घेऊन आलाय तो पंकज. नक्कीच पंकजला शेवटचं एक हाणामारीचं षटक बोललं जातं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये बघूया कोण येतोय आधी गोलंदाज. अंदाज होता की पंकज येईल, परंतु बघूया काही तर परिवर्तन, काहीशी मीटिंग. ओके, अंतिम षटक घेऊन आलाय तो रोहन पाटील. पाहूया शेवटच्या 6 बॉलच्या बदल्यामध्ये किती धावा घेण्यास सक्सेसफुल राहते माऊली 11 संघ. दोन्हीही आक्रमक फलंदाज मैदानामध्ये आहे. नक्की 6 बॉलचा कशा प्रकारे समाचार घेतील याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे, कारण आतापर्यंत धावसंख्या थांबले ते मात्र आणि मात्र 20. अपेक्षा आहे की 40+ स्कोर जाण्याची, परंतु पाहूया रोहन याचा पहिलाच बॉल. 7-8 बॉलचा रन 55 पार केले. बॉल सोड नितीच्या दिशेने आणि नितीनने पहिलाच बॉल पुल केला, परंतु नक्कीच क्षेत्राच्या खाली आणि हा आल्या सक्सेसफुल रोहनच्या गोलंदाजीला मिळालेला आहे नितीनच्या स्वरूपात. आणि हा 4था धक्का बसला माऊली 11 संघाला. काय सर, नक्कीच धावसंख्या 20 वरती स्थिरावलेली आहे. हितेश नितीनची जागा घेण्यासाठी आलाय तो हितेश. या आधीच्या रविवार पहिला तर हितेशची नक्कीच चांगली आक्रमक फलंदाजी होती. काही त्याने 2 की 3 षटकार मारले होते असं आठवतंय. बघूया या 5 बॉल मध्ये किती प्रकारचे षटकार तो घेण्यास सक्सेसफुल राहतो. धावसंख्या आतापर्यंत राहिलेत मात्र आणि मात्र 20. 4 बाद. माऊली 11 संघ आपल्या कामोड्यातील एक मोठा संघ आहे, परंतु आज काहीसा शेवटी मित्रांनो एक क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठचा गेम कुठे फिरेल सांगू शकत नाही. पुढील बॉल रोहनचा रितेश आला. पाहूया आणि हा दुसरा बॉल उत्कृष्ट असा टाकलाय. दुसरा बॉल हा निर्धाव टाकलाय. पहिल्या बॉलला आले विकेट घेतले आणि दुसरा बॉल देखील डॉट टाकलाय. उत्कृष्ट गोलंदाजी रोहन याची. पाहूया तिसरा बॉल हितेशसाठी रोहन याचा आणि आज तिसरी डिलिव्हर, परंतु नक्कीच लेग बाईज कदाचित असेल. येस, लेग बाईज. आणि या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 21. 4 बाद 21. आणि शेवटच्या मात्र आणि मात्र 3 बॉल शिल्लक. या 3 बॉलमध्ये हर्षदच्या बॅटमधून कशा प्रकारचा फटका बघायला मिळेल याच्याकडे सगळ्यांच्या नजर आहेत.
पाहूया शेवटचे 3 बॉल. पाहूया पुढील बॉल हर्षसाठी आणि हा पुन्हा एक चौथा फसवा चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काहीच संबंध नाही. बॉल जातो तो निर्धाव. धाव संख्या थांबली ती 21 धावांवरती. खूपच चांगली गोलंदाजी करतो तो रोहन. पाहूया शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि पुन्हा हा एक 5वा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणेल नक्कीच. अमोलच्या पावलावर पाऊल ठेवूनच हा रोहन बॉलिंग टाकतो असे चित्र या ठिकाणी दिसतंय. खूपच चांगली गोलंदाजी. आणि हा शेवटचा अंतिम चेंडू हर्षसाठी रोहन याचा. पाहूया काहीसं रन पंचांना पार केले. बॉल सोडला हर्षच्या दिशेने आणि हा लेग साईडला खूपच बाहेर बॉल. नक्कीच वाईड बॉलचा पंचांचा इशारा. या अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली ती 22. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तो रोहन. पाहूया शेवटचा बॉल त्याचा आणि हा पुन्हा एक अतिरिक्त वाईड बॉलचा इशारा पंचांचा. या वाईड बॉलने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 23. पाहूया रोहनचा शेवटचा चेंडू काय करतो. पंचांना पार केले. बॉल सोडा हर्षच्या दिशेने आणि हा तटवायचा प्रयत्न परंतु नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने बॉल गेल्या. पंकज इथे उपलब्ध. नक्कीच 1 धाव चपळाईने घेतली. 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पोहोचली ती 25 आणि जिंकण्यासाठी मोरया 11 संघाला आव्हान ठेवले ते मात्र आणि मात्र 26 धावांचं. माऊली 11 कडून अपेक्षा होती की जवळपास 50 धावा पटकावतील परंतु तेवढे धुरंधर गोलंदाज मोरया 11चे असल्यामुळे काहीसा कंट्रोल मध्ये ठेवला धावसंख्या आणि धावसंख्या मात्र दिली ती मात्र 25. कृपया मावली 11 संघाने आपल्या क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचे कारण तर अजून देखील 4 मॅच शिल्लक आहेत आपल्याला खेळवायचे आहेत. कृपया आम्हाला सहकार्य करायचंय. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी माऊली 11चे सगळेच खेळाडू मैदानामध्ये तैनात झालेत आणि पाहूया कशा प्रकारचे बॉल द्यायचे. कृपया आणि मोरया 11 संघाची सलामीर जोडी मैदानामध्ये उतरले ते म्हणजे आहेत पंकज आणि अंबादास.
दोन्ही बलाढ्य असे अष्टपैलू आणि ऑलराऊंडर प्लेयर आहेत. नक्कीच धावसंख्या जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 26 धावांचं आव्हान आहे. परंतु माऊली 11 संघाकडे जे गोलंदाज आहेत एकदम रफ्तार सुपरफास्ट बॉलर आहेत. मॅचचा निर्णय काय असेल काही सांगू शकत नाहीये, कारण जय ली असे मोठमोठे गोलंदाज या संघाकडे आहे. आणि स्ट्राईकला चालवतो कांबळाचा अकाउंट प्लेयर्स पंकज घाडगे. नॉन स्ट्राईकला आहेत अंबादास आणि पहिलीच गोलंदाज पहिलीच बॉलिंग वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन आला तो प्रशांत ली. काहीसा एक वेगवान गोलंदाज आहे माऊली 11 संघाचा. पाहूया कशा प्रकारचे योगदान या गोलंदाजीतून देईल तो प्रशांत ली, कारण की मोरया 11चे जे गोलंदाज आहेत त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून धावसंख्या मात्र आणि मात्र 25 वर रोखण्यास सक्सेसफुल झालेत. त्यामुळे पाहूया माऊली 11चे गोलंदाज कशा प्रकारचे आपल्या संघाला योगदान देईल. नक्कीच सुपरफास्ट बॉलर त्यांच्या संघामध्ये आणि नक्कीच मोठ्या प्रकारचा दबाव या ठिकाणी पाडतील अशीच अपेक्षा आहे. मॉर्निंग फोर्स संघाची काहीशी पार्टी चालली. पाहूया दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल घेऊन चाललाय तो प्रशांत ली. स्ट्राईकला आहे पंकज. पाहूया पहिला 7-8 पावलाचा रन बॉल घेऊन चालला तो प्रशांत. पंचानं पार केला आणि बॉल सोडलाय पंकजच्या दिशेने. उत्कृष्ट हात टोला बॉल जातो पॉइंटच्या दिशेने. एक धाव नक्कीच घेतली जाईल आणि आपल्या संघाचा आणि वैयक्तिक एक धावेने खातं उघडण्यास सक्सेसफुल झालाय तो पंकज. आणि स्ट्राईकला आलाय तो अंबादास. एक उंच असा खेळाडू, नक्कीच त्याचे फटके देखील उंच उंच असतात आणि आपल्या संघासाठी कशा प्रकारचे योगदान देईल याच्याकडे सगळ्यांच्या नजरा. परंतु गोलंदाज पॉवरफुल आहे, सुपरफास्ट आहे. पाहूया 7 पावलाचा रन 55 पार केले. बॉल सोडला अंबादाच्या दिशेने आणि काही समजलं नाही अंबादास यांना. बॅटचा बॉलचा काही समजलं नाही. बॉल गेला तो निर्धाव. धावसंख्या झाली ती मात्र 1. पाहूया तिसरा चेंडू प्रशांत याचा अंबादास याला आणि हा उत्कृष्ट तटवला बॉल जातोय सीमा रेषा पार. कणकणीत असाव वेलकमचा षटकार अंबादास यांचा. एकदम उंच खेळाडू असल्यामुळे हा उंच जो बॉल होता त्याला इझिली त्याने सीमारेषा पार केलाय आणि या 6 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 7. पाहूया पुढील बॉल प्रशांतचा अंबादास याला आणि हा काहीसा बाहेरचा बॉल, आउटसाइड जास्तच बाहेर आणि वाईट बॉलचा इशारा पंच अरुण यांचा. या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती मात्र 8. जिंकायला अजूनही 18 धावांचं आव्हान आहे. पाहूया आणि हा उत्कृष्ट बॉल टाकलाय तो प्रशांत याने. चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय. धावसंख्या झाली ती 8. पाहूया पुढील बॉल प्रशांतचा अंबादास याला. 55 पार केले. बॉल सोडला अंबादाच्या दिशेने आणि हा हाईटचा बॉल. पाहूया कॅच होतो का, परंतु कॅच तर झालं नाहीये. 1 बाउन्स ली आणि बॉल पकडलाय. 1 धाव नक्कीच मिळाले. 1 धावाने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 9. मोरया 11ची ही जोडी खूप महत्वाची आहे आणि नक्कीच आतापर्यंत जेवढ्या टुर्नामेंट झाल्या त्या ह्या जोडीने खूप मॅच गाजवल्यात. पाहूया पुढील बॉल पंकज याला.
प्रशांत यांचा 7-8 पावलाचा रन बॉल सोडला पंकज दिशेने आणि हा उत्कृष्ट तटवलाय. एक धाव नक्कीच सोडले आणि या एक धावेने धावसंख्यात भर पडली. धावसंख्या झाली ती 10. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी ती पंकजाने अंबादाची, कारण की धावसंख्या जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 26 आहेत आणि सिंगल डबलनेच ह्या धावा चोरल्या जातात आणि धावसंख्या झाली 10. जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 16 धावांची आवश्यकता आहे मोरया 11 संघाला. जय 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 आणि संघाचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाजी घेऊन आला तो जय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरी षटक घेऊन आलाय जय. माऊली 11चा हा दुसरा एक रफ्तार बॉलर आहे. पाहिल्यापर्यंत जिंकण्यासाठी खूप कमी स्कोर असल्यामुळे कदाचित पंकज आणि अंबादास हे छोटे छोटे फटके घेण्यास सक्सेसफुल होतात आहेत. पाहूया काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि पहिलाच बॉल घेऊन चालला तो जय पंकज आला पंकजसाठी आणि हा उत्कृष्ट असा फसवा चेंडू होता आणि काहीच बॉल समज नाही. पंकज आला पहिलाच बॉल टाकला जयने निर्धाव डॉट बॉल. पाहूया पुढील बॉल जय याचा पंकज आला. जयचा दुसरा चेंडू पंकज आला आणि पुन्हा हा दुसरा बॉल उत्कृष्ट पद्धतीने टाकलाय. काही समज नाही. पंकज आला बॉल जातो तो निर्धाव. उत्कृष्ट असे 2 चेंडू आतापर्यंत जय यांची डिलिव्हरी झालेली आहे. चांगल्या प्रकारचे बॉल ही टाकले. दोन्ही बॉल डॉट टाकले. पाहूया पंकज सारख्या धुरंधर फलंदाजाला 2 बॉल डॉट करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि हा तिसरा बॉल, परंतु बॉल गल्लीच्या दिशेने ठोकला आहे. नक्कीच एक धाव तिथे घेण्यास सक्सेसफुल झाला आणि लीचा काहीसा ओव्हर थ्रो झालेला आहे, परंतु रन काय मिळत नाहीये. एक धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती 11. चांगल्या प्रकारचा कंट्रोल करून ठेवला तो जय याने. आदरणीय पंडित दादा गोवारी कुठे असेल त्यांनी लवकर समालोचन कक्षामध्ये यायचंय. तसेच अशोक जाधव साहेब यांना देखील विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पाहूया अंबादासचा एक उत्कृष्ट असा सुपला शॉट खेळला अंबादास. तसेच सचिन गुंजाळ माऊली यांचे सर्व यांनी देखील आमच्या पॅव्हेलियन मध्ये येऊन आम्हाला सहकार्य करायचंय. अंबादास यांनी सुपला शॉट खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु शॉट फसलाय. पाहूया जयचा फुल बॉल पंकज आला. धावसंख्या झाली ती 12. पाहूया पंचांना पार केले बॉल सोडलाय तो पंकज दिशेने आणि हा तटवायचा प्रयत्न, परंतु काही क्षेत्ररक्षक हितेश खाली आणि नक्कीच झेल मिस केला हितेश याने. आणि काहीच गचा क्षेत्ररक्षण बोलू शकतो हितेश याचं. पंकज सारख्या मोठ्या फलंदाजाचा तुम्ही कॅच ड्रॉप करताय, हा खूप मायनस पॉइंट असेल आपल्या संघासाठी. एक साधा सिंपल झेल होता आणि चांगल्या प्रकारचे जीवन भेटले ते पंकज याला. आता काही सोडत नसतो तो. पाहूया पुढील बॉल जयचा पंकज याला आणि उत्कृष्ट तटवलाय, परंतु फिल्डर रितेश नक्कीच आणि या 2 धावा चपळीने घेतल्यात.
पाहूया नक्की 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये बरोबर धावसंख्या झाली ती 16. माऊली 11 संघाचे सर्व सचिनजी गुंडाळ एक सिनियर प्लेअर आहे कामोड्याचा. नक्कीच आयोजकांकडून त्यांचा सत्कार करण्यात येतो आहे. नक्कीच आपले योगदान या क्रिकेटसाठी खूप मोलाचं आहे. कॅमेरामॅन जर लक्ष द्यायचंय. आदरणीय सचिनजी गुंजाळ साहेब यांचा सत्कार करतील दत्तभाऊ. आपल्या अमूल्य योगदानासाठी मंडळाकडून आपल्या एक छानसा सत्कार करण्यात आलेला आहे. नक्कीच या सत्कार्यामध्ये आपण सहभागी झालात. सचिन भाऊ धन्यवाद. आदरणीय अशोक शेठ जाधव आणि पंडित गोवारी ओव्हर चेंज. धावसंख्या झाली ती 16. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 16 आणि जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 10 धावांची आवश्यकता आहे ती मोरया 11 संघाला. आदरणीय पंडितांना इथे आलेले आहेत. त्यांचा देखील सत्कार केला जातो. आदरणीय सुधीर जाधव साहेब करत आहेत. पुढे कॅमेरामॅन जर लक्ष द्या. वरिष्ठांचा नक्कीच मंडळाकडून एक सन्मान चिन्ह देऊन आणि शाल पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान केला जातो. नक्कीच या टुर्नामेंट या क्रिकेटच्या सत्कार्यामुळेच आपल्याला हा सन्मान दिला जातो आहे. धन्यवाद पंडितांना. पाहूया आणि आता समीकरण आले ते 12 बॉल आणि मात्र 10 धावा. अरे बापरे. आदरणीय अतुलजी जाधव अशोक जाधव यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पाहूया जिंकण्यासाठी आता 12 बॉल आणि 10 धावांचं समीकरण आहे आणि पुढील गोलंदाज आला आहे तो प्रताप कशा प्रकारचा प्रताप करेल याच्याकडेच आमच्या सगळ्यांच्या नजर आहेत. जिंकण्यासाठी समीकरण आहे ते 12 बॉल आणि 10. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरे षटक घेऊन आला तो प्रताप. काय सर 7-8 पावलाचा रनअप प्रताप याचं निघाला अहमदाबादच्या दिशेने. पंचांना पार केलं. बॉल सोडला आहे आणि हा उत्कृष्ट तटवला बॉल जातो सीमारेषा पार. कणकणीत असा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पोहोचली ती 22. उत्कृष्ट असा आक्रमक फटका आहे तो अंबादास यांचा. कॅमेरामॅन जर लक्ष द्यायचं. आदरणीय अशोक यादव साहेब इथे आलेले आहेत. दत्ताभाऊ यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. एक उत्कृष्ट असं सन्मान चिन्ह त्यांचा सत्कार केला जातो. अशोक यादव यांचा दत्ताभाऊ यांच्याकडून सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण केलेल्या सहकार्याबद्दल संपूर्ण शिवशंभो क्रिकेट क्लब आभारी आहे. असे सहकार्य यापुढे देखील करत राहा. आणि जिंकण्यासाठी समीकरण आले ते मात्र आणि मात्र 4. पाहूया पुढील बॉल प्रतापचा अंबादास आला आणि काहीसा फटका मोठा होता परंतु फसला आणि नक्कीच रनआउटचा विकेट मिळाला अंबादासचा. निशांत इंटरनेट डिंगडॉनचे कप्तान किरण गाडगे कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचे लवकरात लवकर. आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असताना आपली विकेट गमावली ते अंबादास याने आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो एक भेदक असा फलंदाज अर्जुन भेदी. जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. आदरणीय सचिन लवंग साहेबांचा देखील इथे सन्मान.
कामोडे ब्लास्टरचा देखील इथे सन्मान केला जातोय. कॅमेरामन लक्ष द्या. अर्जुन बेदी पाहूया, स्ट्राईकला येतो पंकज. मात्र 4 धावांची आवश्यकता आहे आणि पुन्हा एक मोठा कॅच प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न फसलाय आणि हा कॅच, दुसरी कॅच ड्रॉप झाली. दुसरी कॅच पंकजची ड्रॉप केली. पहिली कॅच ड्रॉप केली होती हितेशने आणि दुसरी ड्रॉप केली होती स्वप्नीलने. नक्कीच आज स्पेशल जीवदान आहे पंकज घाडगेसाठी आणि जिंकण्यासाठी मात्र 4 धावांची आवश्यकता आहे ती. हा दे ना. 9 चेंडू शिल्लक राहिलेत आणि त्याच्यामध्ये मात्र 4 धावांची आवश्यकता आहे मोरे 11 संघाला. पंकज याला 2, मास्टर सूर्याचे अतुल पाटील यांना देखील विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पाहूया, प्रतापचा पुढील बॉल पंकज याला आणि हा बॉल दिला उत्कृष्ट असा बेरकावून बॉल चालला सीमारेषा पार आणि हा ठोकला कणकण विजयाचा षटकार आणि या षटकाराने संघ विजयी झालाय मोरे 11. आणि आजच्या दिवसापुरता माऊली 11 संघाचा खेळ इथे थांबलेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच माऊली 11 संघाने देखील या टुर्नामेंटमध्ये सहभागी होऊन आपण या टुर्नामेंटची शोभा वाढवली त्याबद्दल देखील मंडळाकडून आपलं हार्दिक आभार आहेत. आणि नक्कीच ट्रॉफी आहे ना. ओके. आणि ही आताची जी मॅच झाली त्यामध्ये उत्कृष्ट अशी अष्टपैलू कामगिरी केली ती अंबादास याने. अंबादास याला विनंती आहे की आपण सामनावीरचं सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण लवकरात लवकर यायचंय. पाडाला पिकले अंबादास, चला.